असं आहे की ते त्यांच्या मीटिंगसाठी आलेले होते आणि मी इथे आलो हे कळल्यामुळे ते मला भेटायला आले आणि मग आम्ही एकूण परिस्थिती जी आहे भेटल्यानंतर खूप दिवसानंतर जर दोन मित्र भेटले किंवा ओळखीची मंडळी भेटली, राज्यात काय चाललंय, तुमच्याकडे काय चाललंय, आमच्याकडे काय चाललंय, या अशा सर्वसाधारण चर्चा त्यांच्याबरोबर आमच्या झाल्या. यामध्ये काही राजकीय चर्चा झाल्या का? कुठल्या संदर्भात राजकीय काय चर्चा करणार त्यांच्याबरोबर? त्यांच्या केसेस सुरू आहेत. निवडणुकीला ते उभे राहिले होते, दुर्दैवाने पराभूत झाले. पुढच्या वेळेला येतील निवडून. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नाही, पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे अशा हर्षवर्धन सपकाळ्यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की मुख्यमंत्री हे पूर्णवेळ गृहमंत्री आहेत आणि सर्वसाधारणपणे जे मुख्यमंत्री असतात सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे गृह खातं हे नेहमीच असतं. म्हणजे मी 91 सालामध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात होतो, त्यावेळेला महसूल मंत्री होते 91 साली. त्यानंतर सुधाकरराव नाईक सुद्धा जे आहे गृह मंत्रालय त्यांच्याकडेच होतं आणि नंतर मी अनेक वेळा पाहिलं गृह मंत्रालय सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्याकडे असतं. साहेब, अजितदादांनी एक वक्तव्य केलं आहे, जो कोणी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला त्रास देईल, दोन गटामध्ये वाद लावण्याचं काम करेल, त्याला मी सोडणार नाही असा इशारा दिलेला आहे अजित पवारांनी. तुझा नाही की हा इशारा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत दिलेला आहे की कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. पोलिसांवर सुद्धा कोणी जर हल्ले केले तर त्यांना अजिबात सोडणार नाही. मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, सिख असेल, ईसाई असेल, कुणी असेल, जे या देशाचे नागरिक आहेत, संविधानानं त्यांना शांततेनं राहण्याचा हक्क त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा वेळेला कुणीही कुणावर हल्ला न करता शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की 16 लाख कोटीचे जर आपल्याकडे उद्योग येणार असतील आणि त्याच्यामध्ये हे अशा रीतीचं अशांततेचं वातावरण जर असेल तर येणारे उद्योग कदाचित थांबतील. म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे, राज्याला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर उद्योगधंद्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यातून आर्थिक परिस्थिती या राज्याची सुधारणार आहे आणि आपण अनेक खर्च ते आता वाढलेले आहेत, आपल्याला माहिती आहे खर्च आपले वाढलेले आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे आपल्याला मदत करावी लागते आहे. मग अशा वेळेला जर राज्याचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर उद्योग जास्तीत जास्त आले पाहिजे. पण भुजबळ साहेब, खरं राज्यातले उद्योग जे आहेत ते कोरोनापासून मोठ्या प्रमाणात बाहेर गेलेले आहेत. आता जे आहे ना त्याच वेळेला करोना आता करायचं आपण थांबवलं पाहिजे. झाले करोना जाऊन आता झाली वर्ष, आता पुढे चला. आम्ही करोनाच्या वेळेला तोंड बांधूनच काम करत होतो, आता तोंड उघडं ठेवून काम करतो. आणि आता सगळ्यांना कल्पना आहे की डाव्होस मधून 16 लाख कोटी रुपयाच्या कारखान्यांचे जे आहे MOU झालेले आहेत आणि ते येतील अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहे. काल पुन्हा बिल गेट्सची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे. तर वेगवेगळे उद्योगपती जे आहेत, मोठी माणसं आहेत, हे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत आणि आपल्याकडे अधिकाधिक कशा रीतीने अधिकाधिक तो कारखाने किंवा इतर क्षेत्र येतील, गुंतवणूक होईल परदेशी, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. कमी होताना दिसत नाही. महिलांवर अत्याचाराच्या सातत्यानं समोर येत आहे. जळगावमध्ये सुद्धा रक्षा खडसेंच्या मुलीची छेडखानी झाली. काल पुन्हा एकदा अशाच प्रकारे मुलीला घरात घुसून छेडखानी करण्यात आली. असं आहे, हे खरं आहे की आजकाल मला समजत नाही की आपल्या साधू संतांचं राज्य आहे आपलं, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, छत्रपतींचं राज्य आहे आपलं. मग अशा वेळेला महिलांच्या बाबतीमध्ये असं का होतंय मला कळण्याच्या पलीकडे आहे. परंतु फक्त महिलांच्या बाबतीतच नाही, आपण पाहिलं काय चाललेलं आहे मराठवाड्यातील 2-4 जिल्ह्यामध्ये. मग ते देशमुखांची केस असेल, सूर्यवंशी म्हणून जे दलित समाजाचे आहेत त्यांना ते पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला, असं न्यायदंडाधिकाऱ्यांचा पूर्ण 250-300 पानाचा अहवाल बाहेर आला.
त्याच्यानंतर माऊली सोट नावाच्या धनगराच्या मुलाला प्रेम प्रकरणावरून ठार करण्यात आलं. दुसरा आणखीन एक धनगराचा मनुष्य जो होता कैलास बोराडे, तो शंकराच्या मंदिरामध्ये का गेला म्हणून तापलेल्या सळ्या ज्या आहे त्याला भाजून काढलं आणि त्याच्या गुप्तांगामध्ये सुद्धा तापलेल्या सळ्या घुसवण्यात आल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की मेलेला मनुष्य हा मानव आहे. तो मराठा आहे, दलित आहे, आदिवासी, धनगर हा मुद्दा नाही, तो माणूस आहे. आणि मारणारी माणसं सुद्धा जी आहे हा कुठल्या समाजाची आहे याचा विचार करायचं काय कारण आहे? जे मराठा समाजाचे असतील, दलित समाजाचे असतील, कुणाही समाजाचे असतील, वंजारी समाजाचे असतील, या समाजाने कायदा हातात घेतला त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक मारले गेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. केवळ एका समाजाच्या माणसाला मारणं, आमच्या सुद्धा त्याच्याबद्दल भावना आहेत, असं होताच कामा नये. त्या क्रूरपणे मारण्यात आलं तर त्याच्यापेक्षा अधिक क्रूरपणे आपण पाहतो ना, एका महिलेला संभाजीनगरमध्ये कटरने कापण्यात आलं, सगळ्याच ठिकाणी कापण्यात आलं, 222 टाके घालण्यात आले, 20,000 रुपयाचे नुसती सूचच म्हणतात शिवायचे ते धागे लागले. मला सांग, हे जो क्रूरपणा जो वाढतो आहे या राज्यामध्ये, त्याच्याबद्दल खरोखरच चिंतेचं वातावरण आपल्यामध्ये आहे. आणि ही जी क्रूरता जी आहे संपाची असेल तर सर्वसामान्यांनी, म्हणजे अगदी मीडिया असेल, आमचे जे कीर्तनकार भजनकार असतील त्यांनी, आमचे लेखक असतील, आमचे जे इतर पत्रकार असतील, राज्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षात, त्या सगळ्यांनी त्या राज्यातील वातावरण, राजकारण बाजूलाच आहे, राज्यातलं वातावरण जे आहे हे आपण सांभाळलं पाहिजे. चित्रभाग आणि आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. खडसेंनी म्हटलं की कबरीचे जे मुद्दे आहेत असे मुद्दे बाजूला करण्यासाठी पुढे आणले गेलेले आहेत. असं आहे, ही जी कबर बिबर जे आहे याच्या बाबतीमध्ये माझं सगळ्यांना सांगणं आहे, ठीक आहे, खरं म्हणजे या काबूलला, दिल्लीमध्ये त्याच्या अगोदरचे मोठमोठे जे बादशाह आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या कबरी आहेत. परंतु हा औरंगजेब शपथ घेऊन आला छत्रपती शिवरायाचं राज्य संपवण्यासाठी, ते तो संपू शकला नाही. शेवटी 99 वर्ष झाल्यानंतर त्याला नगरमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावं लागलं. हा या महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास आहे. आता ठीक आहे, काही लोकांना वाटतं ते काढा, अमुक करा, तमुक करा, आणि आता तर ते कोर्टातच प्रकरण गेलेलं आहे. आपल्या समोरचे मुद्दे हे नाहीत. चित्रभाग यांचा वाद मिटण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने आपापल्या जे आहे भाषेवर, बोलण्यावर थोडस जे आहे कंट्रोल केलं पाहिजे. आपल्या वतीने सल्ला आहे त्यांना दोघांना, सगळ्यांनीच, दोघांना नाही, जे राजकारणामध्ये आहेत ते आमदार आहेत, मंत्री आहेत, नाही आहेत, बाहेर आहेत, आत आहेत, कोणी आहेत, बोलताना जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये आहात, पुरोगामी राज्य आहे आपलं, ते कुणी लक्षात ठेवायला पाहिजे. की फडणवीसांना जे आहे ते जवळचे लोक टार्गेट करत आहे, आमची गरज नाही, काय सांगा? आता ते फडणवीस जे आहे ते स्वतः नागपूरला गेलेले आहेत, पोलीस त्याचा तपास करतील आणि हे करणारा जो कोणी असेल, हे पेटवणारे जो कोणी असतील त्यांना मी सोडणार नाही असं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे. जवळचे लोक टार्गेट करत आहे फडणवीसांना असं म्हटलेलं वडेट्टीवार. जवळचे लोक फडणवीसांना टार्गेट, मी तेच सांगितलं, त्याचं चौकशीत बाहेर येईल ना, ते सुद्धा आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे देशाचं गृह खातं झोपलेलं आहे का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी विचारलेला आहे. कोरटकर दुबईला पळून जातो, तर देशातल्या गृह खात्याचा काय संबंध आहे? देशातल्या गृह खात्यावर पूर्ण देशाचं काम आहे. कोरटकर जो आहे हा किती दिवस पडणार आहे, त्याला यावंच लागेल, कायद्याच्या हवाली करावंच लागेल. त्याला काही दिवस गेला असेल तर परत येईल, त्याच्यावर वर्णन काढलं जाईल, त्या सगळ्या गोष्टींनी त्याला जे आहे कायद्यासमोर यावंच लागेल. ठीक आहे.